अंबमाता चषक 2022 भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा। या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये। आमचे मार्गदर्शक आहेत प्रवीण कोरगावकर, विश्वास नागेशकर, संजय जाधव, आधारस्तंभ गणेश सूर्यवंशी, विलास शिंदे, सुरेश माडिक उर्फ चिंट्या माडिक, त्यानंतर जॉर्ज 11 संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पहिला चेंडू टाकण्याच्या आतमध्ये आमच्या कमीत कमी 15 मिनिटं गेलेली आहेत, कारण एक मॅच तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची, एक इनिंग, आणि 15 मिनिटं तुम्ही एक मध्यंतराला घेतलेले आहेत एक मॅच समाप्त झाल्यानंतर, आणि ह्या सगळ्या गोष्टी काउंट होणार। आता अंपायर इशारा करतायत, चला बॅट्समन मैदानामध्ये। प्रभू आणि चेतन सर यावेळेला मैदानामध्ये आहेत। तिसरे पंच आपण अजित निकम यांना पाहतोय। समालोचन कक्षामध्ये सागर मोरे, तर यापूर्वी आपण व्हाईस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांचा आवाज ऐकला, तर जुन्नर भूषण चंद्रकांत शेट्टे यांचाही आवाज आपण ऐकलेला आहे। जॉर्ज 11 आणि घाटकोपर पॅकर्स दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं फार गरजेचं आहे। घाटकोपर संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी दाखल आहे, जॉर्ज 11। सुरेश आणि अरुण ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे। ओहो क्या बात है, मैदान के अंदर ऋतिक पहुंच चुके हैं। अब इनकी खासियत जरूर बताऊंगा, बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। पहली गेंद ऋतिक की, रफ्तार आउट दिया गया है। रफ्तार में गिरफ्तार करते हुए ऋतिक, टिडिंग टिडिंग, पहली गेंद पर टिडिंग टिडिंग, मतलब एक बार ऋतिक इनका नाम है। भूषण को हम मिस कर रहे हैं, भूषण बहुत बेहतरीन गेंदबाज। पहले भूषण ने इस तरह से गेंदबाजी करना स्टार्ट किया था, उसके बाद में ऋतिक जो बहुत यंग थे, 7 साल पहले मैंने इनको कोंकण में रत्नागिरी में खेड़ में देखा था, और उस वक्त भूषण के साथ जबरदस्त गेंदबाजी की थी। पहली गेंद पर सफलता मिली है। नक्कीच खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, म्हणजे उल्हासनगर अंबरनाथ स्टाईलची बॉलिंग पाहायला मिळते। त्या विभागात सातत्याने असे बॉलर्स पाहायला मिळतात। सुरुवातीला पाहिलं तर साई सारखा एक गोलंदाज पाहिला गेला, नंतर चिक्कू, नंतर ताऊ, नंतर आपण पाहिलं तर काळू, असे सर्व गोलंदाज त्या विभागातून पाहिले गेले, आणि मुंबईत त्यांचा देखील बोलबाला राहिला होता। त्यातला एक ऋत्विक, आता मात्र राज तेजीला देखील आपण पाहू शकतो। सागर निवाते आहेत, चांगला बॉलिंग अटॅक घेऊन जॉर्ज कल्याण संघ देखील दाखल झालाय, परंतु हे ग्राउंड थोडंसं वेगळं आहे, इकडे मात्र तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत। आणि आणखीन एक गोष्ट सांगेल, भूषण आणि ऋतिकला लोट्यामध्ये, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये लोट्यामध्ये कसं डिपेंड केलं होतं, म्हणजे त्यांना कसं टॅकल केलं होतं, ते देखील त्याचं तंत्र काय होतं। आता मॅचची इनिंग समाप्त झाल्यानंतर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण ऋतिकला पाहतो। नवीन बॅट्समन पप्पू, डावखुरा फलंदाज यावेळेला आपण स्ट्राइकर एंडला पप्पूला पाहतोय, और पप्पू के लिए मेरे हिसाब से अग्नि परीक्षा है। इस अग्नि परीक्षा में क्या पप्पू पास होते हैं, देखना बहुत जरूरी। ऋतिक गेंदबाजी करने के लिए तैयार है। और रफ्तार है, रफ्तार है, रफ्तार के ऊपर सवार है, नो बॉल का इशारा। रफ्तार के ऊपर सवार होते तो अनुशासन की जरूरत है। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर नो बॉल। अंबमाता चषक 2022 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। इस ओवर की बात करें तो पहली गेंद पर एक खराब शॉट बल्लेबाज की तरफ से बिल्कुल खेला गया। सुरेश ने जो शॉट खेला था उसकी कोई ज़रूरत नहीं थी, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे। इस बार देखिए तो बल्लेबाज बैकफुट पर बल्लेबाजी कर रहे हैं। पप्पू ऑन स्ट्राइक, प्रीत का इशारा। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ऋतिक तैयार, फ्रीड का इशारा हुआ है। स्ट्रोक अच्छा है, इस वक्त 1 रन जरूर मिलेगा। दोनों टीमें जबरदस्त है, इसमें कोई एक बार फिर संदेह नहीं है। संतुलित टीमें मैदान के अंदर, और अब जाकर रन संख्या देखें तो 2 रन बगैर किसी 2 रन 1 विकेट के नुकसान पर सुरेश बैक टू द पैवेलियन चले गए हैं।
अरुण और पप्पू मैदान के अंदर। अरुण ऑन स्ट्राइक, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है, ऑन साइड पर अभी यहाँ से केवल 2 खिलाड़ी दिखाई दे रहे हैं। फाइट लेग का जो क्षेत्र है वो खाली रखा है। ऋतिक की अगली गेंद ओवर द विकेट। ओ हो गेंद लगी थी लेकिन गेंद लगी है। अंपायर का फैसला एक बार फिर जरूर देने वाले हैं। सारी चीजें हैं 22 के तौर पर नॉर्मल क्रिकेट है, सब लोग देखते हैं। जो बेल्स वो गिरना बहुत जरूरी है, तब जाकर अंपायर की उंगली खड़ी हो जाएगी। ये जो बाहर बैठे वो भी बताएंगे। स्टंप को बिल्कुल वो गिल्लियां थी ना, उसको लगी थी गेंद। बेल्स नहीं गिरी है, अगर बेल्स गिरती तो विकेट भी गिरता। विकेट बहुत अच्छी गेंद थी इस वक्त ऋतिक की। अच्छी अंपायरिंग। ऋतिक तैयार, रफ्तार के ऊपर सवार है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। टिप्पा बिल्कुल ऑफ टर्म के बाहर और फुल गेंदबाजी कर रहे हैं। इस गेंद को बखेल दिया था पॉइंट की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या 3 रन ओवर यहां पहला प्रगति पर है। एक अच्छा मैच मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ। ऋतिक तेज रफ्तार की गेंदबाजी कर रहे हैं। रफ्तार के सुल्तान ऋतिक। सुंदर फील्डिंग हो। इस खिलाड़ी को कौन पहचानता है? एक्स्ट्रा कवर पर है। चलिए, आपको तो मालूम है बहुत ही बेहतरीन फील्डिंग जरूर हुई है। और इनका कमाल बाद में देखिए, मैंने इनके साथ एक टूर्नामेंट किया था, बहुत इंटरेस्टिंग है, बात जरूर बताऊंगा। लेकिन इस वक्त रन संख्या 3 रन, शानदार फील्डिंग। रन संख्या केवल 3 रन। जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा। आखिरी गेंद शेष है और दोनों के लिए भी शेष है। पप्पू ऑन स्ट्राइक, अरुण ऑन स्ट्राइक। इस वक्त अरुण स्ट्राइक रेन पर है। इस वक्त 1 रन जरूर मिलेगा सिंगल के साथ। स्कोर जो 4 रन 1 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं इस वक्त घाटकोपर पैकर्स और जॉर्ज के 11 के बीच मुकाबला। 4 रन बने हैं। सागर क्या कहेंगे पहले ओवर के बारे में? दोन्ही संघ अगदी सर आपण पाहिलं तर सामान्य आहेत, कारण की मॅच एक चांगली होणार आहे. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच देखील रंगताना पाहायला मिळेल. ऋतिकची ओव्हर आपण पाहिलं तर 4 धावांचे आले. उर्वरित सर्व गोलंदाज आपण पाहिलं तर फास्ट अटॅक घेऊन आज जॉर्ज कल्याण संघ इकडे दाखल झालाय. सागर निवाते आहेत, राज तेजी आहेत, मतांग सारंग आहेत, सत्यप्रकाश यादव बाबू आहेत. त्यामुळे बॉलिंग करणार कोण यावर देखील सर्वांच्या नजर असतात. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे आणि आपण पाहिलं तर अरुण चव्हाण ही जोडी आहे. परंतु ऋत्विकने जी पहिली ओव्हर कॉन्फिडन्स देऊन गेला की उर्वरित 3 बॉलरला एक चांगला कॉन्फिडन्स दिलाय. मी पहिली ओव्हर चांगली टाकली आहे, परंतु उर्वरित तुम्हाला देखील तशी कामगिरी करावी लागेल. त्यामुळे सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचे एफर्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. उर्वरित 18 बॉल्समध्ये 18 धावा जरी खर्च केल्या तरी मॅच फाईट होऊ शकते सेकंड इनिंगमध्ये, कारण की समोरचा संघ देखील मातब्बर आहे, त्यांच्याकडे देखील चांगले बॉलर्स आहेत आणि एवढी मोठी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे एक चांगली संघ मान्य करून इकडे दाखल झालाय घाटकोपर पैकर्स घाटकोपर. बिल्कुल, बहुत बढ़िया खेल दोनों तरफ से जरूर होगा और संतुलित टीमें हैं। मंगलमूर्ति और रेनबो कॉप्स के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज़ रेडी रहे टॉस के लिए। आपको जर्सी लेके जाना है। मंगलमूर्ति और रेनबो कॉप्स। यंग गेंदबाजी करने के लिए राज। रन संख्या 4 रन 1 विकेट के नुकसान पर। सुंदर गेंद ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद है। बढ़िया फील्डिंग, उंगली खड़ी होती हुई सुंदर फील्डिंग का मुजाहिरा। रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेपर जाते हुए दूसरे विकेट का पतन। घाटकोपर पैकर्स की टीम यहां स्ट्रगल करती हुई शानदार गेंदबाजी के साथ जबरदस्त फील्डिंग का मुजाहिरा मैदान के अंदर। नक्कीच खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. राज तेजी नक्कीच आपण पाहिलं तर एक खूप वर्ष त्याच्याकडे देखील अनुभव आहे. थोडंसं मध्यंतरी क्रिकेट बंद केलं होतं, थोडंसं कमी केलं होतं मुंबईत येण्यासाठी, परंतु गिरगावची माऊली सुवर्ण जसं झाली तेव्हा देखील खूप चांगला बॉलिंग परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला होता. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की आता मी पुन्हा एकदा मुंबईत कमबॅक करतोय आणि आज पहिल्याच बॉलवर इथे देखील विकेट मिळवतोय. और पप्पू अग्नि परीक्षा में फेल हुए क्योंकि सामने एक नियंत्रित अच्छी गेंदबाजी है, अनुशासन है, उनके खिलाफ जाके आपको रन बनाने हैं। रन संख्या 4 रन 2 विकेट के नुकसान पर। अब देखिए पप्पू को जगह लेने के लिए बल्लेबाज साई मैदान के अंदर आए हैं। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। अरुण ऑन स्ट्राइक।
नहीं, ये खराब गेंद है, खराब गेंद है। और अंपायर की तरफ से बिल्कुल इस वक्त वाइट बॉल का इशारा और डिक्लेस क्षेत्र की तरफ गेंद जाती हुई। रन संख्या 6 रन, 6 पर लॉस ऑफ 2 विकेट। राउंड विकेट राज गेंदबाजी कर रहे हैं। दूसरा वाइड है। आपने सही कहा था कि एक तरफ ऋतिक ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, लेकिन एक गेंदबाज अच्छी गेंदबाजी करके फायदा नहीं होगा। जो आपको 4 बॉलर का यूनिट है, 4 जो गेंदबाज है, उनको भी निरंतरता रखने की जरूरत। अभी ये ज्यादा कुछ करने की कोशिश कर रहे हैं, काफी गेंदें लेग स्टंप के बाहर जा रही है, अनुशासन को खो दिया है। नक्कीच आणि प्रत्येक बॉलरला टाइम घ्यावं लागतं. अंडरआर्म प्रो एक चांगली टुर्नामेंट झाली टर्फवर, तेव्हा देखील 15,000 रुपये बेस्ट बॉलरचा पुरस्कार आहे बॉलरने घेतलाय. तोही देखील कमबॅक करेल, परंतु थोडा वेळ जाईल, एक लाईन पकडावी लागेल. या बॉलवर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली होती. पहा कमबॅक करायच्या दृष्टिकोनातून सज्ज होते राज. बिल्कुल बढ़िया गेंदबाजी। अब ऑफ थोड़ा ऑफ स्टंप के बाद टिप्पा बिल्कुल देखिए मिडल और ऑफ स्टंप पर रखेंगे तो फायदा होगा। घुमाव ज़्यादा नहीं है इस गेंद के पास। जब आपने खास करके इससे पहले लोखंडे को देखा था, बहुत लेग ब्रेक इनका टर्न हो रहा था। अभी इनके पास घुमाव नहीं, ज़्यादा नहीं है, तो स्टंप के आसपास गेंद को पिच करना बहुत ज़रूरी है। राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ नो बॉल, नो बॉल। अंपायर की तरफ से नो बॉल, नो बॉल का इशारा हुआ है। अंपायर ने नो बॉल दिया है, बाकी खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। एक लक्षात घ्या, खेळाडूने काही बोलू नका, बोलण्याची आवश्यकता नाहीये। मैदानामध्ये पंच आहेत, अंपायर आहेत, ते निर्णय देतील। एक एक गेंद इवेंट के बराबर 24 गेंदें हैं और अंपायर अब पंच या ठिकाणी पाहतायत की हा चेंडू नो बॉल आहे की नाही। तोपर्यंत सागर आमच्या बरोबर जॉईन होत आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं साडीची चर्चा आहे, माहेरची साडीची चर्चा आपण बघितलं, चित्रपट सुपरहिट झाला आणि आता इथं असं वाटतं की अंबामाता चषक देखील सुपरहिट आहे ऑलरेडी। चषकासाठी त्याची ओळख आहे। तिथे दुसऱ्या बाजूला साडी आणि चेनसाठी बेचैन असलेले आसपास असलेले खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर सोन्याची सोनसाखळी कोण घरी घेऊन जाईल? साडी तर प्रत्येक खेळाडू आज घरी घेऊन चाललाय आपल्या आईसाठी. आणि या क्रीडा स्पर्धेची एक ओळख होईल की प्रत्येक आई विचारायला लागली ती टुर्नामेंट कधी आहे, की ती मला साडी मिळाली होती. आणि नक्कीच त्यामुळे देखील ही क्रीडा स्पर्धा चर्चेत राहील. बिल्कुल सही। इस वक्त नो बॉल और नो बॉल पर 2 रन फ्रिट महंगे साबित होते हुए राज। स्ट्रोक तो बहुत कड़क था, लेकिन अपने फॉलो थ्रू में जबरदस्त फील्डिंग करते हुए राज। रन संख्या 9 रन, 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए घाटकोपर पैकर्स। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे गेंदबाज। ओए अच्छी गेंद है, तेज रफ्तार की गेंद थी, बल्लेबाज छोड़ना चाहते थे। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। राउंड विकेट गेंदबाजी करते राज, दूसरा ओवर प्रगति पर है। स्ट्रोक अच्छा टैप किया, खिलाड़ी इस वक्त है, लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। 2 रनों का इजाफा। बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए बल्लेबाज साई और बल्लेबाज अरुण बीच मैदान पर डटे हुए हैं। अरुण एक शानदार पारी अपनी टीम के लिए खेल रहे, बेहतरीन पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। ऑफ साइड पर इस वक्त 5 खिलाड़ी तैनात हैं। दूसरा ओवर प्रगति पर है। रन संख्या 11 रन, 11 पर लॉस ऑफ 2 विकेट। स्ट्रोक अच्छा, शानदार स्ट्रोक है, बेहतरीन स्ट्रोक है, अतिशय जबरदस्त फटका। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। कडक बॅटिंग, अप्रतिम फटका, शानदार बॅटिंग करत असताना यावेळेला अरुण धावपलकरती एकूण धाबा होत आहेत। आपण पाहिलं तर 13 धाबा। जास्त यावेळेला वेळ घेऊ नका, कारण अजूनही 5 ते 6 मॅच आहेत। तर सागर 2 षटकात 13 धाबा धावपलकावरती आहेत, 2 गडी बाद झालेत।
अप्रतिम बॅटिंग अरुण करतोय मैदानामध्ये. नक्कीच अरुण चव्हाण डोरा या नावाने ओळखले जातात. डेंजर डोरा या नावाने देखील मुंबईत प्रसिद्ध आहे. त्यामुळे डेंजर आहे, कधी काही करू शकतो हा खेळाडू आणि आज तशीच बॅटिंग पाहायला मिळते. आणि दोन्ही टीम्सला विनंती करेल आपल्याला टी शर्ट घेऊन जायचे. मी विनंती करेल मंगलमूर्ती अगदी जुना जाता संघ साऊथ मुंबईतला मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध रेम्बो कॉप्स मध्ये ह्याच्यानंतर देखील रेम्बो आपण वरळीचे बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. तेही मॅच सर्वांसाठी एक महत्त्वाची असणार आहे. दोन्ही टीम्सने मी विनंती करेल आपल्याला टी शर्ट घेऊन जायचे आहेत, रेम्बो कॉप्स आणि मंगलमूर्ती. तो गेंदबाजी में परिवर्तन, सागर को मौका दिया गया है. रन संख्या 13 रन 2 विकेट के नुकसान पर. ओ क्या जबरदस्त यार कर रही है, शानदार गेंद थी, यॉर्कर की गेंद. बल्लेबाज आगे खेलना चाहते थे लेकिन सागर, क्या कमाल गेंद थी, सागर गेंदबाज की गेंद थी. हमारे साथ सागर जुड़े हुए, सागर बोरे. नक्कीच सागर नेवाते देखील अगदी कमी वयामध्ये खूप मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या आणि आज याही क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी अंडरआर्म क्रिकेटचा एक मास्टरमाइंड फलंदाज ज्याने अंडरआर्म क्रिकेट गाजवलं, दीपक बाईंग दीपू. दीपूला पाहण्यासाठी आणि दीपूची बॅट देखील पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग खरेदी करत असतात आणि आज थोडासा उशिराने दाखल झाला संघामध्ये, परंतु आज अनोखे स्टाईल खेळणं, अनोखे फटके खेळणं ही दीपूची ओळख आहे. बिल्कुल आपने सही कहा, और थोड़ा लेट आया लेकिन ये खिलाड़ी बहुत ही ज़बरदस्त है. टर्फ क्रिकेट हो, इस तरह का जो अंडरआर्म बॉक्स का क्रिकेट हो, पेशेंस के साथ, संयम के साथ क्रिकेट खेलना इनकी पहचान है. रन संख्या कुल मिलाकर 14 रन. नो बॉल है तो इसका मतलब अगली गेंद पर फ्री हिट. अनुशासन की जरूरत है, रफ्तार तो इनके पास है, रफ्तार के ऊपर सवार भी है लेकिन अनुशासन नहीं है. नो बॉल का मतलब अगली गेंद फ्री हिट. देखिए अंपायर का इशारा, प्रभु इशारा कर रहे हैं फ्री हिट का. क्या इशारा प्रभु का ये? गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार सागर. अच्छी गेंद थी, यॉर्कर की गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड यॉर्कर, सही ठिकाने में गेंद. तीसरा ओवर प्रगति पर है. रन संख्या 15 रन 3 विकेट के नुकसान पर. दीपू स्ट्रगल कर रहे हैं, विकेट कीपर स्ट्रगल कर रहे हैं. 1 रन का इजाफा. सर्कल में बहुत अच्छा खेलते दीपू, मैं जानता हूं इनको बहुत करीब से, क्योंकि गति का इस्तेमाल करते हैं, स्वीप करते हैं, फाइन पैडल स्वीप करते हैं, बहुत सारे शॉट खेलते हैं. लेकिन आज सीधे बल्ले से बल्लेबाजी करने की जरूरत है. अच्छी गेंदबाजी, ये बेहतर है, बहुत बढ़िया गेंदबाजी. यहां एक बार फिर मौका मिल सकता है. दीपू बैक टू द पैवेलियन जाते हुए, इस पर घाट के ऊपर पैकर्स के उम्मीदों को लगता हुआ सागर, ये बहुत बड़ा झटका है, जोर का झटका, जोर से लगे, बड़ा झटका लगा. मोठा विकेट माघारी परतो, कारण की दीपूमयी क्षमता होती आणि स्कोअर झालाय. त्यामुळे उर्वरित ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवर जरी रन आला तरी घाटकोपर पॅकर्स घाटकोपरमध्ये मॅचमध्ये येऊ शकतो. आणि आपण पाहिलं तर इकडे रोहन चिल्लेने देखील खूप चांगले एफर्ट दाखवले, नॉन स्ट्रायकेटला सागर निवातीने देखील खूप चांगले एफर्ट दाखवले. त्यांना म्हणजे जाणीव होते की हा विकेट मिळवायचा आहे, कारण की दीपू एकदा सेट झाला तर ऐकणार नाहीये. और सागर थोड़ा लेट आए, जिस तरह से थोड़ा 1, 2, 3 में इनको बल्लेबाजी करने का मौका मिलना चाहिए था. शानदार गेंदबाजी का मुजाहिरा सागर की तरफ से. रन संख्या कुल मिलाकर 16 रन, 16 ऑन द बोर्ड. 4 विकेट के नुकसान पर 16 बने हैं. इस गेंद को ड्राइव करना चाहते थे, ब्रॉकुल में गेंदबाजी, लेफ्ट हैंडर सागर ने कमाल कर दिया. शानदार गेंदबाजी का मुजाहिरा. ओवर बिल्कुल यहां तीसरा जो था, तीसरा ओवर समाप्त होता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 17 रन 4 विकेट के नुकसान पर. इस ओवर की 16-17 ना, रन संख्या कुल मिलाकर 16 रन 16. तो धावपल धाबात एकूण 16. 4 गडी बाद झाले. सागर आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन होतं. सागर, या षटकात अतिशय तिखट मारा झालाय असं मला वाटतंय. नक्कीच आतापर्यंत 16 धावा झाल्यात. याच्या अगोदर 3 बॉलर आपण पाहिले तर फास्टर बॉलर होते. आता मात्र मतांग सारंगला आमंत्रित केलं. एक स्पिनर संघामध्ये असणं गरजेचं आहे आणि तो स्पिनर मतांग अगदी कांजूरचा आहे आणि मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा मतांगने देखील गाजवल्यात. इस वक्त बहुत ही महत्वपूर्ण ओवर, निर्णायक ओवर मैदान के अंदर चलता हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. व्हाट अ शॉट. ऐसी भी हवा चले और बीच मैदान पर बल्लेबाज दिवेश है, सबको पता चले
नक्कीच आणि दिवेश पडदा बॉक्स खूप चांगले खेळतात. अंधेरीला बिलॉंग करतात, त्यामुळे अंधेरी विभागात पडदा बॉक्स खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि दिवेश तेच एक छाप सोडतात की आमच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही देखील असं क्रिकेट खेळतो जिकडे पडद्याला बाउंड्री असते आणि दिवेशने आल्याला मात्र एक वेगळी छाप सोडली आहे. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये चंदू सर 3 चौकार पाहायला मिळाले. आज व्यावसायिक गटामध्ये जास्त अपेक्षा असतील. सकाळच्या सप्त्यामध्ये आकाश गुरावच्या बॅटमधून 6 पाहिला. बिपिन परबने देखील एक चौकार लगावला गेला. आता मात्र दिवेशचं नाव देखील त्या यादीमध्ये जोडलं जात आहे. बिल्कुल, फक्त ये पांचवा चौका पूरे टूर्नामेंट का, आज के दिन का ये दूसरा चौका है। गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और 1 रन मुकम्मल किया गया है। 21 रन। यहां से आपके पास अभी भी 4 गेंदे हैं। 4 गेंदों में आप चौका भी नहीं लगाते तो भी कोई परेशानी नहीं, लेकिन 2 डबल मैच में एक बार फिर एक फाइटिंग टोटल बन जाएगा। हम बात करें सागर की, आज प्रोफेशनल खिलाड़ी है तो ज़्यादा चौके ज़्यादा छक्के लगने चाहिए, लेकिन सामने क्वालिटी गेंदबाज भी है तो ये चीज़ें भी बहुत मायने रखती है गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज तैयार, पतंग टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश। ये शॉट अच्छा नहीं था। जितना आप वी में खेलेंगे उतना फायदा होगा, जितना आप आड़े बल्ले से खेलेंगे उतना आपका नुकसान होगा। और एक बात इससे पहले हमने एक चर्चा की थी हरीश सर के साथ, वो भी जरूर बताऊंगा इस गेंद के बाद। रन संख्या 21, ये बेहतर है, सुंदर, बहुत बढ़िया तरीके से। जितना आप सीधे बल्ले से खेलेंगे उतना फायदा होगा और ज्यादा फ्रंट फुट पर बल्लेबाजी करने की जरूरत है और गेंद को रीड करते हुए। रन संख्या यहां से 22 रन। इस ओवर की 2 गेंदें शेष है, ये 5वीं गेंद। पतंग गेंदबाजी करने के लिए तैयार, मथान, और दैट्स अ ब्यूटीफुल स्ट्रोक। 1 रन मिलेगा। शानदार फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा। स्ट्रोक कड़क था, इसमें कोई संदेह नहीं है। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 23 रन। 4 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए घाटकोपर पैकर्स। मतंग गेंदबाजी कर रहे हैं। ये आखिरी गेंद शेष, बहुत इंपॉर्टेंट गेंद। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज दिवेश 6 पर बल्लेबाजी करे 1 चौके की मदद से। ज्यादा हो गया, ज्यादा हो गया। अंडरआर्म क्रिकेट में, जैसे कि टर्फ क्रिकेट में कंट्रोल होना बहुत जरूरी है। आप अगर चक्का लगाना चाहते हैं, उसी तरह से अगर चौका लगाना चाहते हैं तो वो कंट्रोल बहुत जरूरी है। एक आखिरी गेंद थी, ज्यादा। अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचं आवडतं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचं लाडकं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट ज्या क्रिकेटला मुंबईकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं ते क्रिकेट आज आपण पाहत आहोत गिरगाव नगरीमध्ये या मुगबाडच्या या अंबेमाता चषकाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आणि एक महत्त्वपूर्ण असा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे, ज्या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी। 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात। मागील 8-10 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर मुंबईच्या बॉक्स क्रिकेटवर ज्या संघाचा दबदबा आपण पाहिलाय त्या संघाचं नाव जॉर्ज 11 कल्याण। त्यांच्या विरोधात देखील जर पाहिलं तर घाटकोपर पॅकर्स, ज्यांनी मागील पर्वामध्ये ही स्पर्धा जिंकली होती, नितीन दळवे आणि कंपनी। परंतु आज जर स्टारकास्ट या ठिकाणी पाहिली तर सुरेश सरोज कोडा असतील, अरुण असतील, घनश्याम शिंदे, पप्पू असतील, दीपक बाईंग असतील, 2 मेगा सुपरस्टार अंडरआर्म क्रिकेटचे घाटकोपर पॅकरच्या संघात आपल्याला पाहायला मिळतात, कारण पप्पू आणि दीपू दोघेही एकाच संघात पाहायला मिळतात। जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सध्याच्या घडीला ज्या फलंदाजाच्या नावाची चर्चा आपण बॉक्स क्रिकेटमध्ये पाहतो, ज्याला पाहण्यासाठी बॉक्स क्रिकेटचे दिवाणे मैदानाच्या आतमध्ये येतात, राहुल सुरवाडे उल्हासनगरचा वंडर बॉय बॅटिंगसाठी, तर कुर्ल्याचा एक जबरदस्त गोलंदाज अरुण यादव गोलंदाजीसाठी सज्ज होतील। 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। अंबामाता चषक 2022, पहिला बॉल, टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, बाहेर जातोय आणि पंच पद्मनाभ प्रभू बाबूसर कळवतायत हा आहे वाईड बॉल। धाव संख्येला सुरुवात झाली आहे, पहिली धाव तर आली आहे, परंतु सोपं नाहीये, इकडे मेहनत केल्याशिवाय काहीच मिळणार नाहीये। यावेळेला वाह, अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय। अतिशय चाणाक्ष खेळाडू, मग फलंदाजी असू देत, गोलंदाजी असू देत, किंबहुना क्षेत्ररक्षण असू देत, या सर्वच फॉर्मॅटमध्ये राहुल सुरवाडे सर्वांना प्रभावित करतात। आज सुरुवात तर चांगली झाली आहे राहुल सुरवाडे।
यावेळेला पुन्हा नियंत्रण त्या पाहायला मिळालं. धाव जर पाहिलं तर घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते, 4 वर धावसंख्या जाते. राहुल सुरवडे एक अजब रसायन आहे आणि म्हणूनच की काय रक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न. अनुभव खूप महत्वाचा असतो. संघनायक कर्णधार ते सातत्याने ते बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंबेमाता चषक आपण पाहतोय 18व्या पर्वामध्ये उंच उंच ट्रॉफी कोण जिंकणार, कुणाला मिळणार सोन्याची चैन, कुणाला मिळणार टीव्ही, असे खूप साऱ्या उपलब्धता या क्रीडा स्पर्धेच्या आहेत. गिरगाव नगरी क्रिकेटच्या रंगात नाहते. ओहो काय कॅच पकडली आहे, अतिशय सुंदर कॅच. मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी साई. हॅलो. तर खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली साई यांच्या माध्यमातून. परंतु हे क्रिकेट आहे. राहुल सुरवाडेची महत्वपूर्ण विकेट आली जरूर, परंतु त्यानंतर घाटकोपर पॅकर दबाव वाढवतील का? परंतु एका मागोमाग असे एक एक दिग्गज फलंदाज मात्र जॉर्ज कल्याणमध्ये आहे. फलंदाजीसाठी येत आहेत मतंग सारंग फ्रॉम कांजूर मार्ग. मतंग आणि त्याचबरोबर विकास या दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला पुन्हा कमी गतीने आलेला चेंडू होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळलं, 1 रन तिकडे घेतली गेली आहे. ही जोडी खूप महत्त्वाची आहे. जॉर्ज 11 कल्याणच्या मागील 8-10 वर्षाच्या यशामध्ये जर पाहिलं तर रोहन चिले संघनायक म्हणा किंबहुना जर पाहिलं तर सातत्याने नवनवीन खेळाडूंचा ताज्या दमाचा संघ बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. क्षेत्ररक्षणावर त्यांनी भर दिला आणि म्हणूनच की काय हा संघ एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. परंतु घाटकोपर पॅकर्स हा संघ देखील नितीन दळवे आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो यावेळेला टप्पा पडतोय, बॉल गरकन फिरतोय आणि कीपरच्या हातात जातोय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मॅच ऑन आहे. सागरजी 6 चेंडू झालेत, 6 धावा, 18 चेंडू बाकी आहेत, 18 धावांची आवश्यकता. म्हणजे ही मॅच घाटकोपरलाही जाऊ शकते आणि ही मॅच कल्याणलाही जाऊ शकते. की सर खूप चांगली मॅच पाहायला मिळते, कारण की अजून तिकडे देखील खूप चांगली बॉलिंग अटॅक आहे. स्पिनर तिकडे देखील आहेत, त्यामुळे स्पिनर साठी देखील थोडंसं कष्ट करावं लागेल. वरती पावसाचं देखील सर थोडंसं वातावरण झालंय. पाऊस आला तर मॅचचा रिझल्ट अगदी कुठल्याही प्रकारे लागू शकतो, त्यामुळे तेही विसरून चालणार नाहीये. आणि विशेष करून हा फॉर्मॅट वेगळा आहे, त्यामुळे ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल हे नक्की आहे. मॅच दोन्ही संघ सोडणार नाही आहेत. घनश्याम शिंदे सारखे मास्टरमाइंड तिकडे देखील आहेत, इकडे आपण पाहिलं तर रोहन चिल्ले देखील आहेत, विकास कांबळे, अगदी भांडूप आणि कांजूर मार्ग दोन्ही आजूबाजूचे स्टेशनचे फलंदाज बॅटिंग करतात, तेही देखील मॅच सोडणार नाहीयेत. मॅच नक्कीच रंगत येताना पाहायला मिळेल. एका धावेसाठीची झुंज आपल्याला पाहायला मिळते. ते बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेटचे विविध फॉर्मॅट आपण नेहमीच पाहतो. कधी 1 to 4, कधी सी टाईप, कधी सर्कल, कधी चारी बाजूला सीमारेषा, कधी सी, कधी आपण सध्या जशी पाहतोय ना की पट्टी म्हणा किंवा रशी म्हणा त्याचा सिक्सर आपण पाहतोय. तर अशा विविध प्रकारचे क्रिकेट आपण सातत्याने जरूर पाहत असतो. यानंतरची मॅच जर पाहिली तर मंगलमूर्ती वडाळा विरुद्ध रेम्बो कॉप्स वडाळा यांच्यामधील मॅच आपल्याला पाहायला मिळतील. त्या म्हणजे यानंतर देखील एक चांगली मॅच अजूनही बाकी आहे. घनश्याम शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. बॉक्स क्रिकेटमध्ये मागील 15-1 वर्षाचा जर कालखंड पाहिला, दीपू आणि पप्पू या 2 सुपरस्टारांनी गाजवला. त्यातील पप्पू याला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. घनश्याम शिंदे मॅन फ्रॉम चेंबूर. ओ पहिला बॉल टप्पा पडतोय, आतमध्ये वळण घेतोय, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झाला. असे काही अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाज सर आहेत, म्हणजे एवढ्या अँगलने बॉल वळवतात ना की ते कौशल्य थक्क करणारं असतं. पाहूयात घनश्याम शिंदेकडे ती क्षमता आहे. पप्पू आणि दीपू काहीतरी चर्चा करतायत. समोर 2 युवा टॅलेंटेड खेळाडू मतंग सारंग ज्याने देखील 2 वेळा सोन्याची चैन मिळवली. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, परंतु पुढे सरसावत दिवेच्या दिशेने खेळला, तिकडे 1 रन मिळेल. मॅच 1 रननी जर पुढे गेली तर रंजकता कायम राहील, चुरस कायम राहील आणि प्रयत्न तोच असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, मॅच 1 रनने पुढे जाऊ द्यायचा.
नो बॉल घोषित केला जातोय पंचांकडून आणि इकडे जर पाहिलं तर पुन्हा पारडं बदललं. आणि आता जर पाहिलं तर आता मात्र संधी आहे षटकार मारण्याची. आज जर पाहिलं तर आकाश गुरवने तो कारनामा केला. तर पाहूया फ्री हिटचा फायदा मतंग सारंग कशा प्रकारे घेत आहेत. 10 धावा धावफलकावर मतंग सारंग कांजूरमार्गचं जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू. फ्री हिटची घोषणा या ठिकाणी 6 तुम्ही मारू शकता. हो दांडी गोल, परंतु फ्री हिट असल्या कारणाने बचावले. आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 वर स्थिरावली आहे. अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. थक्क गेलं म्हणजे मोठ्या फटक्याच्या पवित्र्यात जरूर होते, परंतु त्याच वेळेला बॉलने खूप मोठ्या प्रमाणात वळण घेतलं आणि अँगल बनवत आतमध्ये आला. स्टंपचा वेध देखील घेतला गेला. स्कोर जर पाहिला तर अजूनही 15 चेंडू बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी बलाढ्य जॉर्ज कल्याणला. तर दुसऱ्या बाजूला घाटकोपर पॅकर्स ज्यांनीही ही स्पर्धा जिंकली आहे. यावेळेला नियंत्रण तर पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या क्षणी बॉलला केवळ ढकललं. 1 रन तिकडे नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. बघता बघता 11 वर पोहोचतोय धावफलक. विकास कांबळे म्हणजे छकुला आणि दुसऱ्या बाजूला मतंग सारंग. KP9 आणि पुष्कर 9 या 2 संघांनी मात्र हे 2 हिरे दिले मुंबईच्या बॉक्स क्रिकेटला. परंतु हे क्रिकेट थक्क करणार आहे. ओ दांडी 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 गुल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. आणि मॅच जर पाहिलं तर पुन्हा ऑन आहे, कारण एक महत्वाची विकेट आली. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालीच राहिला. सागर यांच्याकडे जाईल मी. सागर 11 धावा आहेत, 11 चेंडू झालेत. नक्कीच खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. हाच घनश्यामचा अनुभव आहे. या ग्राउंडवर खूप वर्ष तेही खेळत आहेत, त्यामुळे विकासला आणि बॉलिंगसाठी देखील काही रूल्स आहेत. त्याच बॉक्समधून तुम्हाला बॉलिंग करायची आहे. घनश्याम देखील अगदी करंट बॉलिंग, स्टील करंटचे ठाणे परिसरात आपण तसं क्रिकेट पाहतो आणि घनश्याम देखील खूप चांगला बॉल पाहायला गेला. बॉल आतमध्ये आला, बॉल थोडासा खाली बसला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मी तर म्हणेल, कारण की विकास टॅप खूप चांगलं खेळतात आणि विकासला माघारी धाडलं गेलंय. 7 अजूनही जर पाहिलं तर 11 धावा झाल्या आहेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 13 चेंडू बाकी आहेत. एका बाजूला घनश्याम शिंदे आपल्या फिरकीची जादू दाखवत आहेत, तर फलंदाजीसाठी कल्याणची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये येते. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. जॉर्ज संघाच्या यशामध्ये या खेळाडूचा देखील वाटा तेवढाच आहे. नाव आहे गांगुली. सुनील पाहुयात समोर जर पाहिला तर अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार घनश्याम शिंदे गोलंदाजीसाठी. मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आंबे माता चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. टिपू काहीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करतायत. मॅच जरी 24-24 ची होती तरी मॅच चुरशीची होणार, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघ जिंकण्यासाठी आतुर आहेत. सचिन राणे यांचं मार्गदर्शन देखील घाटकोपर पॅकर्स टीमला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला यावेळेला पुढे सरसावट हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. 1 धाव तिकडे मिळेल. थोडंसं कमी गतीने टाकला, परंतु गांगुली यांनी एका धावेत परावर्तित केला. पहा मॅच कट टू कटच आहे. 2 ओव्हर झालेले आहेत आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 विकेट माघारी परतल्यानंतर 12 झाली आहे. 12 बाकी आहे. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. 2 ओव्हर झाल्या, 2 ओव्हर बाकी आहे. 12 चेंडू झालेत, 12 चेंडू बाकी आहेत. सागर नक्कीच खूप चांगली मॅच पाहायला मिळते. चंदू सर, पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर फास्टिंग बॉलिंग अटॅक होता. इकडे आपण पाहिलं तर सर्व स्पिनर्स आहेत. याच्यानंतर अक्रम पठाण आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर सुरेश सरोज आहेत. हे 2 बॉलर आपण पाहिलं तर स्पिनर बाकी आहेत आणि सर्व स्पिनर बॉलिंग अटॅक आपण पाहिलं तर घाटकोपरने ठेवलेत. त्यामुळे मॅचचा रिझल्ट एक चांगला पाहायला मिळेल आपल्याला. अक्रम देखील यंग टॅलेंट आहे घाटकोपरचं, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. दोन्ही दिशेला बॉल कट करतात, परंतु ही जर मॅच जिंकायची आहे तर ही ओव्हर खूप महत्त्वाची आहे. सामना जिंकायचा तर या ठिकाणी
आता इकडे ज्याची कामगिरी उंचावेल तो जिंकणार आहे. कट टू कट मॅच सुरू आहे. दोन्ही बाजूला मॅच जाऊ शकते, घाटकोपरलाही आणि कल्याणलाही. घाटकोपर पॅकर्स विरुद्ध जॉर्ज कल्याण अशी मॅच आपण पाहतोय. मतंग सारंग, सुनील विश्वकर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी अक्रम पठाण. चला त्वरा करा. अक्रम पठाण एक युवा टॅलेंट आपण पाहतो. घाटकोपर लक्ष्मीनगर परिसरातील खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मतंग सारंग, सत्यम कांजूरमार्गसाठी कबड्डी देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा खेळलेला खेळाडू आहे. आज क्रिकेटच्या मैदानामध्ये मागील काही वर्ष धुमाकूळ घालतो. 2 वेळा सिद्धी पॅकरची सोन्याची चैन देखील मिळवली आहे. परंतु आज सोन्याची चैन गिरगावमध्ये कुणाला मिळणार याची चर्चा संपूर्ण मुंबईमध्ये असणार आहे. पहिला बॉल, टप्पा पडतोय, वळण घेतोय आणि स्वैर ठरतोय. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 1-1. मी नेहमी सांगतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये मॅचेस जिंकायच्या असेल तर 2 गोष्टी करायच्या. एक म्हणजे चांगली फिल्डिंग करायची आणि एक्स्ट्रा रन कमी द्यायच्या. ज्या संघाने या 2 गोष्टी केल्या तो संघ जिंकण्याची जास्तीत जास्त संधी असते. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची देखील गर्दी होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांना तशी संधी कमी आहे मॅच पाहण्याची, परंतु तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि 2-2 वाहिन्यांवर ही स्पर्धा लाईव्ह देखील दाखवली जाते. यावेळेला जर पाहिलं निर्णय येईल आणि जो निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असेल. आणि समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. एक चांगला चेंडू आला, समीकरण बदललं. कट टू कट मॅच आपण पाहतोय. अंबामाता चषक 2022 मध्ये मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, उंच अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात उंच आणि सर्वात अवाढव्य प्रचंड ट्रॉफी आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. यावेळेला वेगळा स्ट्रोक, परंतु बचावले गेले. एका क्षणामध्ये पहा किती क्रिया झाल्या. फटका मारला, चांगला मारला, तो खांबाला लागला, हातात चेंडू आला, हातातून निसटला आणि धावबाची संधी तिकडे खेळाडूही बचावला. एक क्षण निर्णायक आहे. एक क्षण ज्याच्या बाजूने जाईल ना तो जिंकणार आहे. मॅच कट टू कट आहे. धावसंख्या जर पाहिली तर 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3 विकेट माघारी देखील परतलेले आहेत. तर पाहूया अक्रम पठाण युवा टॅलेंट घाटकोपरचं, तो दुसऱ्या बाजूला कल्याणचा स्टार खेळाडू, या जॉर्ज 11चा मास्टर माइंड रोहन चिले. हो एक ऐटीत फटका खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने आपला स्टान्स बदलत असतात. गोलंदाजाला कळू देत नाहीत की हा स्टान्स शेवटच्या क्षणापर्यंत कसा असेल. आणि अजूनही जर पाहिलं तर समीकरण 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला तर पहिल्या विकेट ग्राह्य धरल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. सुनील विश्वकर्मा गांगुली बॅटिंगसाठी. जॉर्ज विरुद्ध घाटकोपर पॅकर्स. हो आणखीन एक वेगळा फटका या ठिकाणी खेळला, परंतु धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवर 1 रन तर काढायचीच आहे. आता एका धावेची किंमत खूप मोठी आहे. एक धाव खूप, आणि एका धावेची लांबी जर पाहिलं तर जवळपास 1 किलोमीटर लांबी एवढी झाली आहे, कारण ती 1 धाव काढायचीच आहे. एका धावेला महत्त्व प्राप्त झालंय.
क्षेत्ररक्षणाचं जाळं आणखीन घट्ट केलं जात आहे. घनश्याम शिंदे, पप्पू व्यूहरचना आखतायत, त्यांना सुरेश सरोज साथ देत आहेत. दीपूही काही मार्गदर्शन करतायत, परंतु जसं मार्गदर्शन गोलंदाजाला होतंय ना तसंच फलंदाजांनाही होत आहे. परंतु स्वतः कर्णधार जॉर्ज संघाचा रोहन चिले, अक्रम एक धाव काढायची, कशी काढायची हाच विचार. यावेळेला बॉल समोर आणि बचावले जात आहेत. संधी होती त्या ठिकाणी धावबादची, परंतु संधी या षटकात 2 वेळा अशा संधी आल्या. नक्की सर, आणि ही जोडी जर लहरामध्ये आली तर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मॅच खूप चांगले रंगवतील. दोघं एकाच स्टेशनलाच बिलॉंग करतात आणि एकाच विभागात बिलॉंग करतात, त्यामुळे दोघांना अगदी चांगली एक त्यांचं कॉम्बिनेशन जुळलंय आणि ही मॅच ते बनवू शकतात दोघं. आणि दोघेही जॉर्जसाठी खूप वर्ष क्रिकेट खेळतायत. अक्रम आणि बघता बघता जर पाहिलं तर या मॅचचा रंग काही औरच आहे आणि 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं ही मॅच रंगणार रंगलीच. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 2 बलाढ्य टीम ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात येतात ना त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला हेच होतं. थरार नाट्य आपण पाहतो. पहिलं विकेट विन आहे. विकेट जर समसमान असतील तर मात्र मॅचचा झालेला टॉस. तर शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्रिकेट रंगलंय. मुंबईकरांचं जाण असणार आहे अंडर आर्म क्रिकेट. छोट्याच्या जागेत रंगणार आहे क्रिकेट. अंडर आर्म क्रिकेट आपण पाहतोय गिरगाव नगरीमध्ये, मुगभाटमध्ये. 18 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा अंबे माता चषक आज याही वर्षी अतिशय थाटामाटात उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी ट्रॉफीची उंची आणखी वाढली, परंतु सोन्याची झळाळी देखील या स्पर्धेला प्राप्त झाली. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी सोन्याची चैन दिली जाणार आहे, तर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाला टीव्ही दिला जाईल. इतरही खूप सारी बक्षिसे या स्पर्धेची ओळख. परंतु मागील 2-3 वर्षात ज्या खेळाडूने देखील खूप प्रभावित केलंय असे सुरेश सरोज म्हणजे कुडा गोलंदाजीसाठी येत आहेत. सुरेश सरोज कुडा गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी सुनील विश्वकर्मा. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. घाटकोपर की कल्याण. ओहो, या वेळेला एक संधी पुन्हा होती. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर खेळाडू बाद देखील झाला असता, परंतु मागील 6-7 चेंडू मध्ये तिसऱ्यांदा फलंदाज धावबाद होता होता बचावलाय. परंतु मॅच मधील चुरस काही कमी झालेली नाहीये. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एका बाजूला रोहन चिले, सुनील विश्वकर्मा. या स्पर्धेचं विजेतेपद या अगोदर जॉर्ज. अंडरआर्म क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे सुरेश सरोज. आणखीन एक धाव या ठिकाणी घेतली गेली. अगदी खोलवर टप्प्यातील बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला. 1 रन घेतली गेली. 1 रनने मॅच पुढे चालली आहे, परंतु रंजकता वाढतीये. 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. मॅच जिंकायची आहे. 1 डॉट बॉल देखील मॅचचं गणित बदलू शकतो. 1 विकेट देखील मॅचचं गणित बदलू शकते आणि घाटकोपर पॅकेजला ते करावं लागेल. परंतु कल्याणने देखील निश्चय केलाय, आम्हीही या मॅच मध्ये बाजी मारणार आहोत, कारण अंबे माता चषक जिंकण्यासाठी आम्हीही तेवढीच तयारी केली आहे. कारण 2 वर्षाच्या कालखंडानंतर ही स्पर्धा आली आहे, तर ही ट्रॉफी उंचावण्यासाठी मुंबईतील मातब्बर संघ इच्छुक आहेत. तब्बल 51,000चं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, 31,000चं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. अंडरआर्म क्रिकेट मधील मानाची स्पर्धा 18व पर्व अंबे माता चषक 2022 गिरगाव मुंबई. सुरेश सरोज थरार क्रिकेटचा यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते.
गांगुलीचा हा 2 धावांचा फटका मॅच मध्ये गणित बदलून गेला आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 3 बॉल बाकी आहेत, 2 धावांची आवश्यकता. एक हा 2 धावा गरज आहे, परंतु इक्वल झाल्यानंतर विकेटचा आधार घेतला जाईल याची नोंद घ्यायची आपण. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जॉर्ज 11 कल्याण का दबदबा आहे या संघाचा, रोहन चिले अँड कंपनी दाखवून देत असताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये जर पाहिलं तर गांगुलीने आपला अनुभव दाखवला, रोहन चिलेने आपला अनुभव दाखवला आणि या मॅच मध्ये घाटकोपर पॅकर्सला माघारी परतावं लागतंय.